झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणी राष्ट्रपती भवनाबाहेर महिलांचं आंदोलन सुरू आहे। गँगरेपच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। राष्ट्रपती भवनाच्या गेटबाहेर महिला मोठ्या संख्येनं जमल्यात। बलात्कारित मुलीला न्याय देण्याची मागणी या महिलेने केली आहे। याशिवाय देशभरातही गँगरेप विरोधात आंदोलन जोरात सुरू आहे। राष्ट्रपती भवनावर महिलांचं आज आंदोलन करण्यात आलं। नवी दिल्लीत आज या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। गँगरेप प्रश्नी सरकारनं आणि कायदेमंडळानं अतिशय ठाम भूमिका घ्यावी, दिल्ली पोलिसांनी सतर्क राहावं आणि महिला सुरक्षित झाल्याच पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आज देशभरातून व्यक्त होते। त्याचंच प्रतिनिधित्व करण्यासाठी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनाबाहेर हा महिलांचं आंदोलन करण्यात आलं होतं। फाशीची शिक्षा झाली पाहिजे। केवळ दिल्लीतच नाही तर राज्यभरात देशभरात याचे पडसाद उमटत आहेत। महाराष्ट्रातही याचे आज पडसाद उमटल्याचे दिसून आलेत। राज्यात देशात महिला असुरक्षित आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं कडक कायदे करावे या मागणीसाठी आज औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती संघटनेनं जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेचाही निषेध करण्यात आला आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। तसंच महिलांवर अत्याचार रोखण्यासोबतच महाराष्ट्र राज्य छेडछाड मुक्त करा अशी मागणी या तरुणींनी केली। महिला आता अत्याचार सहन करणार नाहीत, प्रसंगी अत्याचार करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असा सूर सर्वच युवतींनी लावला। ह्या गोष्टी फक्त दिल्लीमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि म्हणून आमची अशी या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यासाठी हे निदर्शन आहे की परिस्थिती ही बदलली पाहिजे, कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे। 7 वर्षाची शिक्षा कोणाचं आयुष्य भरून काढू शकत नाही, म्हणून ह्या कायद्यामध्ये चांगली ठोस कार्यवाही झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या सगळ्या केसेस पुढे चालल्या पाहिजे। 4 वर्षाच्या मुलीपासून तर 62 वर्षाच्या वृद्धेपर्यंत आजकाल हे छेडछाडीचे बलात्काराचे प्रकार वाढत आहे, तर त्याच्या संदर्भात शासनाने काहीतरी कठोर पावले उचलावीत, त्या आरोपींना कठोर शासन करावं अशीच आमची मागणी आहे। आणि प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात तसेच विद्यापीठाच्या परिसरात विशाखा समितीची स्थापना करण्यात यावी असं आमच्या मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही आजचं निदर्शन करतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।